श्रीराम. आज 15 डिसेंबर 2010 बुधवार आहे. आज महत्त्वाचा दिवस म्हणजे परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद महाराज पावस यांचा हा जयंती दिवस आहे. आणि 15 ऑगस्ट हा जो दिवस आहे हा त्यांचा निर्वाण दिन आहे. दोन्हीची तारीख 15च आहे आणि द्वादशीच आहे. दोन्ही वेळेला योगायोगाने आलं म्हणा कसे ते. आजचा दिवस हा तारखेने सगळीकडे साजरा केला जातो. तसं इथं आपण आज त्यांचं पुण्यस्मरण करण्यासाठी जमलो आहोत. संतांचं जो जयंती दिवस असतो त्याच्यापेक्षा पुण्यतिथीचा दिवस हा जास्त महत्त्वाचा. त्याचं कारण संबंध आयुष्यभर त्यांनी जे लीला चरित्र केलेलं असतं त्याच्या आधारावर तो दिवस साजरा केला जातो. तसं यांचा देखील हा जयंती दिवस आहे. पण त्यानिमित्तानं त्यांनी जे या जगामध्ये येऊन कार्य केलं ते महान संत होऊन गेले तर त्यांच्या संबंधी थोडं आपण काही प्रसंग, काही त्यांचे विचार याचा थोडासा मागोवा घेणार आहोत. स्वामी स्वरूपानंद पहिल्यापासून जर त्यांचा विचार केला त्यांच्या चरित्रामध्ये आपण सगळं घेतलेलं आहे. स्वामी स्वरूपानंद जीवन दर्शनमध्ये तर वयाच्या 31 वर्षापर्यंत त्यांनी पावस, त्यानंतर मुंबई, पुणे या ठिकाणी राहून शिक्षण घेतलं. वक्तृत्व कला जोपासली. इंग्रजी, मराठी या भाषांचा अभ्यास चांगला केलेला होता. त्यानंतर राष्ट्रप्रेम, ज्वलंत राष्ट्रप्रेम होतं. त्यामुळे त्यांना तुरुंगवासही भोगावा लागलेला होता. पण त्यांची जी पहिली पारमार्थिक बैठक होती ती मात्र त्यांनी या सगळ्या निर्णया बदलामध्ये देखील जे स्थलाचा बदल झाला, काळ बदलत गेला, परिस्थिती बदलत गेली, पण तो धागा त्यांनी सोडला नाही. प्रत्यक्ष तुरुंगात असताना देखील तिथं त्यांची ध्यानधारणा चालू होती. योग्य वेळी सद्गुरूंची भेट झाली. बाबा महाराज वैद्य भेटले आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधना, विशेषतः अंतरंग साधनेवर त्यांचा जास्त भर होता. ध्यान, नाम, अनुसंधान आणि सद्ग्रंथांचं वाचन, अभ्यास, चिंतन. त्यातल्या त्यात पुन्हा भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध हे त्यांचे आवडते ग्रंथ. आणि त्यामुळे त्याचा अभ्यास, खोलवर अभ्यास आणि त्यानुसार साधना असं चालू होतं. वयाच्या 31 वर्षापर्यंत चालू होतं. नंतर ते पावसला गेले आणि त्यांना एक मोठं आजारपण आलं. त्यानंतर 34 पासून 74ला त्याने देह ठेवला तोपर्यंत ते आजारीच होते. काही काळ त्यांना थोडं हिंडणं फिरणं शक्य होतं घरातल्या घरात. पुढे पुढे तेही बंद झालं. ते अंथरुणावरच पडून होते आपापल्या खोलीतच. खोलीच्या बाहेरही आले नाही. पुढे तर अंथरुणावरून उठणंही त्यांना शक्य झालं नाही. पण अशी सर्व तऱ्हेची प्रतिकूलता त्यांना होती. कारण त्यांचं घर होतं पावसमध्ये. पण जेव्हा त्यांना वाटलं आजारपण आलं आणि इथं कोणी करणार नाही असं वाटलं तेव्हा ते देसाईंच्याकडे राहायला गेले. देसाईंनी त्यांना घेऊन गेले. त्यांच्या तिथं ते राहत होते. पण प्रत्यक्षात जर बघितलं तर मनुष्यबळ नाही, आर्थिक बळ नाही आणि विशेषतः शारीरिक बळ नाही. अशा परिस्थितीत त्यांनी सगळं आयुष्य काढलं. माणसाला एक वेळ थोडं आर्थिक अडचण असली तरी चालते. मनुष्यबळ नसलं तरी मनुष्य एकटा जिद्दीनं उभा राहतो. परंतु शरीरच जर विकल झालं तर माणसाला उभं राहणं फार कठीण जातं. परत स्वाधीन जीवन होऊन जातं. पण कसं काय त्यांना वाटलं कोणाच ठाऊक. एकंदर भविष्याचा अंदाज घेता त्यांनी असं ठरवलं की जिथं आपण आता राहायला आलेलो आहोत तिथंच आयुष्यभर काढायचं. कारण पुढे पुढे त्यांना जेव्हा भक्त मंडळी बरीचशी गोळा झाली तेव्हा अनेकांनी त्यांना सुचवलं होतं की तुम्ही पुण्याला चला, आम्ही तुम्हाला नेतो, तुमची व्यवस्था व्यवस्थित करतो, सगळं काही करतो. तथापि त्यांनी ते मानलं नाही. ते म्हणाले नाही, आत्तापर्यंत ज्यांनी केलेलं आहे तिथंच माझं राहायचं आहे, त्यांनी सगळं माझं केलेलं आहे.
असं म्हणून ज्या ठिकाणी ते राहत होते तिथंच ते शेवटपर्यंत राहिले. आता हा सगळा विचार बघितल्यानंतर काही काही गोष्टी मनात येतात की संत ज्या ज्या काही गोष्टी करतात त्याच्यामध्ये त्यांचा काय विचार असतो, त्यांची परमार्थिक बैठक प्रत्येक कृतीमध्ये कशी असते ते बघण्याजोगं आहे. आपण बाह्यता त्यांचं चरित्र बघतो. ते एका खोलीत राहत होते, एकाच ठिकाणी होते. त्यांचं खाणं जेवण जे होते पुढं ते नुसतं थोडासा भात, तूप आणि पडवळाची भाजी, उकडलेलं पडवळ, बस तेवढी जन्मभर पुढे पुढे जेवायला ते. आपल्याला एक पदार्थ सकाळी केलेला संध्याकाळी चालत नाही अशी परिस्थिती आहे. आणि नुसतं उकडलेलं पडवळ. असंच का होतं असं प्रत्येक त्यांच्या कृतीवर जर बारीक विचार करायला लागला तर लक्षात वाटतं. ते म्हणायचे मला जरा पडून असतो, कफ होतो ना म्हणून मी पडवळ खातो. केव्हा तरी मला असं वाटतं की कोकणामध्ये पडवळ पुष्कळ, त्याचे मांडव घातलेले असतात, लांब असे साप दिसल्यासारखे एवढी एवढी लांब लांब पडवळं लागलेली असतात. भाजीसाठी कुठं कुणाला जायला नको, आणि ती उकडायची आणि नुसतीच खायची. असं त्यांचं जीवन होतं. आता म्हणून कोणी पडवळाची भाजी खाऊन स्वरूपानंद होणार नाही. स्वरूपानंद ते करत असत, हे बरोबर आहे. उलटा अर्थ लावायचा नाही. शिवाजी महाराजांना दाढी होती म्हणून दाढी असलेला मनुष्य शिवाजी महाराज आहे असं म्हणता येणार नाही. तसं त्यांचं राहणं साधं, साधे कपडे, साधं वागणं, शिस्तप्रेम, वक्तशीरपणा, टापटीप, नीटनेटकेपणा, शिस्त. पुन्हा कुणाला काही बोलणं नाही, एकही वावगा शब्द नाही. वाणी अत्यंत रसाळ, प्रेमळ, अमृतमधुर. फारसं बोलत नसत, कमी बोलत असत, गरजेपुरतं बोलत असत. जोर होत होतं तोवर हाताने थोडं थोडं काम करत असत. कारण आपण जिथं राहतो तिथं काही ना काहीतरी काम केलं पाहिजे ही भावना होती. त्यामुळे जमेल तेवढं काम ते करत होते. मुलांना शिकवायचं, तिथल्या देवाची पूजा करायची, अशा अनेक गोष्टी ते करत होते. जोपर्यंत लिहिणं शक्य होतं तोपर्यंत मोठी मोठी पत्र त्यांनी त्यांच्या मित्रांना लिहिली. अतिशय चांगल्या विचारांची पत्र होती. पण तो पत्राचा संग्रह पानशेतच्या पुरात कुठेतरी वाहून गेला. त्यामुळे ती पत्र आता उपलब्ध नाहीत. पण त्यांनी जे आजारपणामध्ये ग्रंथ लिहिले ते आज उपलब्ध आहेत. त्यात विशेषतः ज्ञानेश्वरीवर अभंग ज्ञानेश्वरी लिहिली, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, या सगळे ग्रंथ त्यांनी सोपे केले. भावार्थ गीता, गीतेचं सोपं करून त्यांनी मराठीमध्ये घेतलं. हरिपाठ मात्र करायचा लोकांनी सुचवला, पण तो शेवटी त्यांना शक्य झालं नाही. पण ज्ञानेश्वरांचे बाकीचे ग्रंथ त्यांनी सोपे केले. त्यांचं जीवन पाहून ते प्रति ज्ञानेश्वर अशा तऱ्हेचं लोकांना लक्षात येत होतं. जवळच्या माणसांना फारसं समजलं नाही. त्याचं कारण ती व्यवहारी माणसं होती. ते म्हणतही असत की ते स्वामी असले तरी आपल्या खोलीत, आम्ही व्यवहारी माणसं, व्यापारी माणसं, आम्ही आमच्याप्रमाणे चालणार. पण स्वामींनी कधीही कुणाला समोर बसवून उपदेश केला किंवा असं करू नको म्हटलं असं कदापि केलं नाही. ज्याला जमेल त्यांनी त्यांचा जीवन बघून, आदर्श बघून आपण करावं. त्याच्यामध्ये या सगळ्यामध्ये मी विचार करत असताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती मुद्दा मला आज सांगायची आहे. मी नाथ भागवत वाचत असताना त्याच्यामध्ये एक ओवी आली. त्याचा अर्थ असा आहे की ज्ञानी पुरुष हे दुसऱ्याकडे राहतात, असं एक वाक्य थोडंसं होतं. त्याचा अर्थ स्वतःच घर, स्वतःच्या मालकीचं असं नसतं. वास्तविक स्वरूपानंदांना देखील नंतर बरेच भक्त मिळाल्यामुळे त्यांना स्वतंत्रपणे राहणं शक्य होतं, किंवा तिथं स्वतःचं त्यांचं घर होतं. त्या घरात देखील ते जाऊन राहू शकले असते. तिथं सगळ्यांची व्यवस्था देखील त्यांना ठेवता आली असते. पैसे खर्च करायला मंडळी होती. पण नंतर देखील त्या ठिकाणी त्यांना
कुणी काही काही वस्तू पाठवत असत त्यांच्यासाठी म्हणून, कपड्यासाठी म्हणून, खाण्यासाठी म्हणून. खाणं ते काय तांदूळ तूप काय लागत असेल ते. पण अशी व्यवस्था तिथं देखील त्यांना त्यांच्या घरी करता आली असती. पण ते जिथं राहिले होते दुसऱ्याच्या घरी तिथंच राहिले का, असं चिंतन मला करावंसं वाटलं. आणि मग माझ्या लक्षात आलं थोडासा की आपलं काही आहे मालकीचं असं जरा देखील वाटू नये. पण एखादी गोष्ट आपल्या मालकीची आहे असं म्हटलं की त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचा जीव अडकतो. अगदी एवढंसं बोडकुल्या एवढं भांडं सुद्धा असलं तरी ते माझं आहे, हे घर माझं आहे, ह्यातल्या वस्तू माझ्या आहेत, असं त्याच्यामध्ये माझं माझं असा अधिकार राहतो, ममत्व राहतं. आणि जेव्हा आपण जसं उदाहरण दिलं, एखाद्या लॉजमध्ये गेलो राहायला, मुदत संपली, आपल्याला जायचं असलं की आपण पाठीमागं सुद्धा वळून न बघता बाहेर पडतो. कारण आपल्याला माहिती असतं इथलं कुठलीही वस्तू माझी नाही आहे. जेव्हा आपण प्रवास करत असतो तेव्हा प्रवासात आपली सीट रिझर्व केलेली असली, म्हणजे आपण जोवर प्रवास करायचा असतो तेव्हा सगळे कम्फर्ट्स बघतो तिथे, व्यवस्था आहे का नाही, स्वच्छ आहे का नाही, नीट आहे का नाही वगैरे वगैरे. पण आपलं स्टेशन आलं की त्या सीटकडे पुन्हा मागं वळून देखील बघत नाही, तत्कन उतरून निघून जातं. असा काहीतरी विचार या ज्ञानीपुरुषांच्या मनात असावा. त्यामुळे जेव्हा जायची वेळ येते तेव्हा हे माझं आहे, याचं पुढं काय व्यवस्था करायची, त्याचं काही विल करून ठेवायचं, हे कुणाला द्यायचं, काय करायचं वगैरे वगैरे सुद्धा काही त्यांच्या येत नाही. आलं बोलवणं की चालले. जसं स्वामी माधवनाथ म्हणायचे, उपरणं झटकले की निघाले. आणि तोच विचार स्वामी माधवनाथांच्या मनातही आला असं मला वाटतं. तर स्वामी माधवनाथाने सुद्धा ते राहत असत, ती केंद्राची जागा होती, केंद्राच्या जागेत राहत असत. तिथं त्यांनी त्या जागेमध्ये एक उत्तम देवारा, फर्निचर, बाकी सगळी व्यवस्था उत्तम केली होती. आणि त्यांची जी जागा होती बागेश्वर निवासामध्ये, ती जेव्हा पुन्हा पाडून बांधायची आली तेव्हा सगळ्यांनी म्हटलं की त्या ज्या खोल्या बांधल्या जातील त्या तुमच्या आहेत, तुमच्या पश्चात मुलींना राहायला याला त्याला होईल सगळं ते. पण स्वामींनी ते केलं नाही. कारण मी देखील त्यांना सुचवलेलं आठवत आहे मला की असू दे स्वामी, मुलींना उतरायला होईल. स्वामी म्हणले नाही. त्यामुळे ती जागा बांधून घेतली आणि ती जागा त्यांनी मंडळाला देऊन टाकली. म्हणजे प्रत्यक्षात स्वामींच्या नावावर एकही जागा नव्हती. आणि म्हणून ते बोलताना सुद्धा म्हणायचे, तशा मला जागा पुष्कळ आहेत म्हणायचे. ते एका ठिकाणी सोमवारी जात असत विश्रांतीसाठी म्हणून, त्यांनी आणखीन एक जागा ठेवली होती. मी देखील त्यांना म्हणत असे केव्हा तरी की तुम्ही सरला ताई, माझ्या ब्लॉक आहे, केव्हा तरी एखादा तिकडे या राहायला, 2 दिवस विश्रांती, कुणी येणार नाही, भेटायला येणार नाही, काय करायचं. ते म्हणायचे असू दे, येईन मी. आता तर मला वाटतं ते इथंच राहतात, असाच माझा भाव आहे. पण त्यांनी स्वतःच्या मालकीची अशी एकही जागा कुठं ठेवली नाही. त्यामुळे ते वाक्य वाचल्यापासून अनेक वाक्य अशी असतात ग्रंथामध्ये, त्याच्यावर आपण जर चिंतन करायला लागलो तर लक्षात येतं की ज्यांनी हे परमार्थ आपल्या अंगात पूर्ण मुजवला त्यांनी आपलं जीवन कसं घालवलं. तर ह्या एका वाक्याचा अर्थ मी स्वरूपानंदांच्या जीवनाशी लावला आणि माधवनाथांच्याही जीवनाशी लावला आणि लक्षात घेतलं की असं काहीही आपलं आहे असं वाटता कामा नये. नाही तर ही वस्तू माझी आहे, ही तुमची आहे, मग ह्याचं काय करायचं, मुलाला द्यायची का मुलीला द्यायची, जे काय करायचं असेल ते आपण असतानाच करून मोकळे. ते म्हणायचे शेवटच्या क्षणाला आता कुणाला काय द्यायचं, आता कुणाचं काय करायचं हे असता कामा नये, सोहमचं अनुसंधान पाहिजे. त्यामुळे स्वरूपानंदांच्या सुद्धा तिथं त्या संबंध हयातीमध्ये त्यांचं जे जुनं वाकडं होतं ते तसंच होतं. जी त्यांची खाट होती ती तशीच होती. कुणी कुणी सुचवलं आपण हे बदलून दुसरं घालूया, ते म्हणले नको, हीच पर्याय. त्याच्यात आणखीन एक मला विषय असं वाटतं
की आपण दुसऱ्याकडे राहतो आहे असा भाव असला की नम्रतेची भावना असते. आता हे माझं आहे छाती पुढं काढून आपण सांगतो. कारण एकदा कोणीतरी असं म्हटलं, स्वामींना आवाज जरा देखील खपत नसे स्वरूपानंदांना, तब्येत नाजूक होती. तर कुठेतरी बाहेर कोणीतरी मोठ्याने हाकाबिका मारल्या तर एकाने म्हटलं की स्वामी तुम्हाला त्रास होत नाही का? त्या स्वामी म्हणले असू दे, आपण दुसऱ्याकडे राहतो ना. म्हणजे आपण दुसऱ्याकडे राहतो या एका वाक्यामध्ये किती अर्थ सामावलेला तर बघा. दुसऱ्याकडे राहतो म्हणजे इथली प्रत्येक वस्तू ही दुसऱ्याची आहे, ती आपण सांभाळून वापरली पाहिजे. त्याची त्याला परत द्यायची आहे ती. नाही तर माझी आहे, मी त्याचं काही करीन असा जो भाव असतो. म्हणजे अहंकार सुद्धा पूर्णपणे जायला, ममत्व पूर्णपणे सुटायला हाही विचार अतिशय चांगला आहे. याचा अर्थ प्रत्येकाने सगळ्या आपल्या जागा देऊन टाकाव्यात असा त्याचा अर्थ नाही आहे. त्याच्या पाठीमागची जी भूमिका आहे त्यांची ती समजावून घ्यावी. आणि म्हणूनच लक्षात असं घ्यायचं की संतांच्या जीवनातले जे सगळे प्रसंग असतात ते प्रसंग त्याच्यावरून आपण काय शिकायचं ते बघायचं. त्यांच्या एवढी आपली ताकद नाही आहे. पण इथं सुद्धा मी जसं म्हणते किंवा हे मंदिर आहे, ज्ञानेश्वरांचं मंदिर आहे, सद्गुरूंचं मंदिर आहे, त्या मंदिरात मी राहते. घर असेल माझ्या नावावर कॉर्पोरेशनमध्ये, पण मी मंदिरात राहते. तसं इतरांनाही मी सांगते, मोठा पॅलेशियल जागा असली तरी चालेल, पण बोध असा ठेवा तिथं जे आपण फोटो ठेवलेले आहेत, प्रतिमा ठेवलेल्या आहेत, त्यांचं हे घर असेल, त्यांची ही वास्तू आहे आणि त्याचा पुजारी विश्वस्त म्हणून मी इथं राहतोय. ही वास्तू चांगली राहिली पाहिजे, व्यवस्थित राहिली पाहिजे. कारण इथं कुणी नाही आहे तेव्हा कसंही टाकलं तरी चालेल असा भाव नाही. त्याचं कारण मला आठवतं एकदा या वास्तूमध्ये स्वामीजी आले होते, माधवनाथ सरलाताई आल्या होत्या. नवीनच दुखतं आम्ही आलो होतो इथे राहायला. मी तर काही सामान खाली होतं इथे, तर आल्यावर म्हणले सामान खाली का पडलंय? ते म्हटलं ते वर माळ्यावर द्यायचं आहे, पण कोणीतरी आला म्हणजे मग मी त्याच्या मदतीनं करीन. त्या म्हणले द्या ना, मी आलोच आहे इथे, आता मी स्टुलावर चढतो, तुम्ही मला द्या, मी ते वर ठेवतो. म्हटलं नको नको, तुम्ही काही करू नका, आता काही कुणी इथे येणार नाही, तेव्हा असलं तर असू दे, मी नंतर करून घेईन. तेव्हा ते म्हणाले इथं कुणी येणार नाही असं का म्हणता? तो आहेच इथे, तो अखंड इथं आहेच, तेव्हा अखंड आपली वास्तू ही व्यवस्थितच असली पाहिजे. कुणी येणार आहे म्हणून ती नीटनेटकी ठेवायची असं त्याचा अर्थ नाही आहे. म्हणजे त्याचं भान संतांना अखंड असतं. एक एक शब्द बोलताना सुद्धा ते भान असतं की भगवंतच सगळ्या ठिकाणी भरून आहे. म्हणून स्वरूपानंदांच्या तिथं जर बघितलं तर बाकीच्या मंडळींना हा बोध किंवा स्वरूपानंदांचं मोठेपण पहिल्यांदा लक्षात आलं नाही. त्यामुळे इतरांचा बोध आणि स्वामीजींचा बोध ह्याच्यात महद अंतर होतं. पण स्वामीजींनी मात्र प्रत्येकाकडे भगवत भावाने पाहिलं. कुणी काही जर म्हणालं तर ते म्हणायचे असू दे, आपण त्याला भगवत रूपानेच पाहावं. आणि तसंच स्वामीजी पाहत राहते. आणि खरं म्हणजे तसं त्यांनी पाहत राहिले, म्हणूनच ते इतक्या प्रतिकूल परिस्थितीत देखील अत्यंत शांततेने समाधानाने राहू शकले. नाही तर प्रत्येकातला दोष जर सांगितला असता, आणि असं केलं त्यांनी, तसं केलं त्यांनी, तसं केलं, तर अखंडमुळे संघर्षच, मनाला व्यग्रता. कारण आपल्या मनाजोगं वागणारं असं कुठंच सापडणार नाही की सगळ्या गोष्टी व आपल्या अगद्या मनाजोगे होत आहेत, असं होत नाही. सगळ्यांना सांभाळून घेऊन हे करूनच राहावं लागतं. तर तेच आपण परस्वाधीन आहोत ही भूमिका आली की मनुष्याचा जो आग्रह असतो, असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे वगैरे, हा आग्रहाला देखील मुरड घालावी लागते. मला पुष्कळ वाटतं असंच व्हायला पाहिजे. आपल्या अंगात ताकद नाही ना करायची, मग काय करणार? जे कोण जसं करेल तसं ठीक आहे, असं केलं ठीक आहे, तसं केलं ठीक आहे.
म्हणून अनाग्रही स्वभाव असं जो म्हणतोय संतांचं वैशिष्ट्य. स्वतःच्या साधनेबद्दल त्यांचा आग्रह असतो, त्यामुळे ते कट्टानी करतात, पण दुसऱ्याच्या बाबतीत फार आग्रह धरत नाहीत. त्यात त्यांना माहिती असतं त्याची ती ताकद नाही, त्याची ती एवढी जिद्दही नाही, तेवढी तळमळ नाही. तो जेवढं करेल तेवढं करतायत ना, थोडंसं ठीक आहे. आणि असं जर केलं नाही तर त्यांना या जगात राहणंच कठीण होईल. कारण त्यांच्या बोधाची व्यक्ती मिळणं अशक्यच आहे, जवळपास सुद्धा नाही मिळत अशी परिस्थिती असते. परंतु त्यांच्या जगात ते एकटे असतात. आजूबाजूच्या लोकांतामध्ये एकांत कसा साधायचा ते त्यांना समजलेलं असतं. त्यामुळे ते कोणत्याही स्थितीमध्ये कुठलीही कुरकुर नाही. आता ते इतके वर्ष अंथरुणावर आजारी, पण त्यांच्याबद्दल असं सांगतात की कधीही कणलेत, विवळलेत किंवा कोणाला हाका मारल्यात सारख्या हे केल्या असं कधीही नाही. हे देखील का नाही असा मी विचार करते. कारण आता मी तब्येत बरी नसल्यामुळे पाठ दुखते, पाय दुखते, मलाही आई आई अरे राम करावं लागतं काही वेळेला. मग हे देखील ते का करत नव्हते याचा मी विचार करते. तेव्हा सहनशक्ती विलक्षण हे तर आहेच, तितिक्षा म्हणतात त्याला. पण त्याचबरोबर माझ्या डोक्यात असा विचार आला की आपण जर कणत राहिलो तर त्याचा इतरांना त्रास होतो. ते म्हणतील काय म्हातारा उगीच सारखा कणतोय विवळतोय, आम्ही आनंदात आहोत, आमच्या आनंदावर ह्याचं विरजण असं वाटण्याची शक्यता आहे. त्यामुळे जरी त्रास होत असला तरी देखील तो बाहेर न दर्शवणं, आतल्या आत सहन करणं, ह्याला केवढं मोठं सामर्थ्य पाहिजे. सामान्यतः माणसाची भूमिका अशी असते, अटेन्शन सिकिंग डिव्हाइस म्हणतात तसं, दुसऱ्याचं मन आपल्याकडे खेचून घ्यायचं. अरे अमक्या या, तू या, हे या, असं करा, तसं करा, तसं करा. आणि तो जर घरचा मालक असेल तर बघायलाच नको. मग तसं नाही, आपण दासानुदास आहोत ही भूमिका. आणि मग दासाच्या भूमिकेमध्ये जर असलो तर मग आपलं काही न सांगता दुसऱ्यासाठी आपल्याला काय करता येईल हीच भूमिका पक्की असते. त्यामुळे आपली काही कारण सांगणं, आपलंच पुढं पुढं सांगणं, या गोष्टी सगळ्या वर्ज्य असतात. त्यांच्या जीवनामध्ये जसं सांगितलं ते कसे राहत असत. कोणी आलं पहिला नमस्कार त्यांचा, त्या बाहेरच्या व्यक्तीनं नमस्कार करायच्या आत यांचेच हात जोडलेले असायचे. मी पुष्कळ वेळा विचार करते की हे आपल्याला अजून जमत नाही, लक्षात राहत नाही. याचा अर्थ आपल्याला मुद्दाम लक्षात आणावं लागतं. आणि त्यांची ती सहज क्रिया होती की कोणी आलं तरी भगवंत आहे हा भाव असतो, सहजच हात जोडले जातात. आणि एक असं आहे की त्यांच्या विलक्षण नम्रतेनं दुसरा ताठ मनुष्य देखील नम्र व्हावा, असं त्या नम्रतेचं एक मोठं वैशिष्ट्य आहे. इतकी जर नम्रता त्या व्यक्तीत असेल तर दुसरी व्यक्ती आपोआपच ताठ असली तरी त्या क्षणाप्रती का होईना नम्र होते. त्यामुळे त्यांचा जो भाव होता, प्रत्येक ठिकाणी भगवंत पाहणं, नमस्कार करणं, या बसा म्हणायचे. आणि प्रत्येक ठिकाणी आता सोहमचा श्वास घ्यायचा, 2 शब्द बोलायचे, पुन्हा श्वास, म्हणजे अनुसंधान कदापि सुटत नसेल. आपण बोलायला लागलो, कोणी आलो की कुठलं अनुसंधान नाही काय नाही. समर्थांनी जसं म्हटलंय, जनी भोजनी, लोक जमले जनी, अनुसंधान सुटलं. भोजनाला बसले, अनुसंधान सुटलं. कारण आता भोजन करायचं आहे ना, अनुसंधान कुठलं आलंय. असं नाही, त्यांचं अनुसंधान कधीच सुटत नसतं. म्हणून त्यांच्या स्वरूपपत्र मंजुषेत आपण जर पाहिलं तर अनेक ठिकाणी त्यांनी हे सांगितलंय, सोहमचं अनुसंधान ठेवा, तोच मी आहे, तोच मी आहे. या अनुसंधानाने आपल्याला सर्व गोष्टी करत असताना त्यापासून अलिप्तता जी आहे ती साधायला मदत होते. सगळी कर्म करायची, सगळ्या नाथ भागवतात समर्थांनी सांगितलंय, त्याच्यामध्ये सगळ्यात हाच ग्रंथात सांगितलंय की सर्व करत असताना अलिप्तता यायला पाहिजे. त्याच्यासाठी वैराग्य, विरक्ती, विवेक या गोष्टी पाहिजेत.
विवेक आणि वैराग्य दोन्ही जोडीनं हातात हात घालून गेलं पाहिजे. आणि तसं दोन्ही असेल सहज चालिकता येते. आपण सगळ्या कर्मांकडे साक्षी भावानं पाहता येतं. म्हणजे साक्षीत्वाने सगळ्या घटना पाहतो. कोण आजूबाजूला वागतंय, काय करताय, कोण येत आहे जात आहे. त्यांचं मोठेपण कळायला जेव्हा गोळवळकर गुरुजी त्यांच्याकडे आले, श्रीधर स्वामी महाराज त्यांच्या भेटीला आले, तेव्हा आजूबाजूच्या माणसांना वाटलं हे कोणीतरी मोठे आहेत. तोपर्यंत त्याने सगळी मंडळी आप्पाच म्हणत होते, स्वामी म्हणत नव्हते कोणी. ते असेपर्यंत पावसमध्ये त्यांचा फोटो लागलेला नव्हता. त्यांनी देह ठेवल्यावर आता फोटो लागतात, त्यांची पूजा होते. आणि बहुतेक संतांच्या बाबतीत तसंच असतं. ते असेपर्यंत कोण त्यांना ओळखत नाही. ते गेल्यावर त्यांचं महत्त्व लक्षात येतं की ते काय होते, कोणत्या बोधात होते. तसं कारण सामान्य मनुष्य आणि संत फार आहे, जमीन आसमानाचं अंतर आहे सगळ्यांच्या बोधामध्ये. एखादी गोष्ट त्यांनी केली, का केली. मला मात्र ते भाग्य मिळालं माधवनाथांना विचारायचं. एखादी गोष्ट केली की तुम्ही का केली, कशासाठी केली. तुम्ही केली ती बरोबरच असणार असा पक्का भाव पाहिजे. निदान की संत करतात ना ते पक्क बरोबरच असणार. पण त्यांनी काय हेतून केलं हे जर आपल्याला समजलं तर आपण त्याचा पाठपुरावा करता येतो. हे असं का करताय, अशासाठी करतो. ठीक आहे. म्हणजे त्यांची जी भूमिका असते संतांची ती सगळी अगदी पारमार्थिक बैठक. आता जसं सांगतात की स्वामी स्वरूपानंदांच्याकडे कोणी खडी साखरेची पुडी घेऊन आलं तर ते दोन्ही हात पुढं करून ती पुडी घ्यायची. म्हणजे केवढं मोठं तुम्ही दिलेलं आहे अशा भावाने. त्याचं कारण खडी साखरेची किंमत काय ह्याला महत्त्व नव्हतं, त्याच्या पाठीमागचा त्यांचा भाव काय देणाराचा तो त्यांनी स्वीकारत असत. आणि मग शांतपणे त्यांच्या शेजारी डबा असेल त्याच्यामध्ये ती खडी साखर सावकाश ओतून ठेवायची. नाही तर खाड दिशी ओतली, धस दिशी घेतलं असं नाही. कुठली कृती जी होती ज्ञानेश्वर महाराजाने अहिंसेचं वर्णन जे केलेलं आहे त्याप्रमाणे नुसता हात सुद्धा हलवणं ही सुद्धा हिंसा होती. इतकं अहिंसेचं वर्णन केलेलं आहे. तशा तऱ्हेचीच त्यांची कृती होती. जी गोष्ट करायची ती अगदी हळूवार. ती खडीसाखर काढून ठेवायची. तो कागद जो असेल तो आपण असला तर असा असा चोळा करणार. कुणी कुठली वस्तू अशी फेकायला काढली की मला असं वाटतं की आपल्याला परमेश्वर एक दिवस असं फेकून देईल. उचलली की फेकली असं नाही. टाकायची असली तरी टाकावी. आधी बघावं त्याचा काय उपयोग आहे का. आपल्याला नसेल दुसऱ्याला उपयोग असेल, ज्याला उपयोग असेल त्याला द्यावी. पण उचलली आणि फेकली केरात. वस्तुतः एकही वस्तू निरुपयोगी ह्या जगात नाही असं म्हटलेलं आहे. प्रत्येक गोष्टीचा उपयोग आहे. तुम्हाला नसेल इतरांना आहे. ते जसं एका सद्गुरूने शिष्याला म्हटलं की निरुपयोगी वस्तू घेऊन ये. तो बघायला शोधायला लागला. कुठेही नाही. प्रत्येकजण म्हणायचं शेणमातीपासून सुद्धा असं कसं, माझा उपयोग आहे. तुला नसेल पण माझा उपयोग आहे जगाला. तेव्हा तो सांगायला लागला एकही निरुपयोगी वस्तू या जगात नाही. ते म्हणले बरोबर आहे, तुला ज्ञान झालं. परमेश्वराने जे जे निर्माण केलं आहे ते सगळं उपयोगाचं आहे. ते कशा तऱ्हेनं वापरायचं आहे लक्षात घेतलं पाहिजे. तसं ते त्यांच्याकडे आल्यानंतर खडीसाखर काढून ठेव. तो कागद जो असेल, काय वर्तमानपत्राचा असेल कागद, तो कागद असा साफ करायचे. त्यांच्याजवळ एक कात्री होती, त्यांनी ते नीट कापायचा आणि त्याची घडी करून आपल्याजवळ ठेवायचे. आणि त्याच्यावरचा दोरा जो होता तो दोरा एका पुडीच्या ह्याला गुंडाळून तो ठेवायचा. आपण काय केलं असतं, तटकन दोरा तोडला असता असा, तो दोरा असा असा गळून टाकला, कागद चोळामेळा करून टाकून दिला असता. तसं नाही. आता याच्यामध्ये दोन्ही तिन्ही गोष्टी आल्या. एक त्या घेतलेल्या गोष्टीचा भाव त्यांच्या मागचा जो होता तो आपण जतन केला. दुसरी गोष्ट तो कागद जो आहे तो असा बोळा करून फेकायचं कारण नाही आहे. असू दे, उपयोगाला येईल. कुठेतरी दोरा देखील गुंडाळून ठेवायचा, कुठेतरी लावेल. कारण हे दुसऱ्याकडे राहत होते. काही गोष्ट लागली तर दुसऱ्याकडे मागायला लागायची. त्यापेक्षा असू दे, ते उपयोगाला येईल आपल्या. म्हणजे असं प्रत्येक कृतीच्या पाठीमागं काही ना काहीतरी हेतू असायचा चांगला.
तशा त्यांच्या अनेक गोष्टी सांगितल्या. जेवायला बसले तरी सुद्धा समोर सगळ्यांच्या पुढे. नाही तर बाहेर अगदी सांगत असतील आणि आत काय खातात कुणास ठाऊक, असं काही नाही. काय उघड कुणी बघावं. वेळा ठरलेल्या त्या वेळेला, म्हणजे त्या वेळेला 12 वाजता जेवायचं, म्हणजे 12च्या आधी 5 मिनिटं ते अंथरुणावर उठून बसत. त्यावेळेला बरोबर ते ताट यायचं जेवायचं, त्यावेळेला जेवायचं जेवढं असेल तर. वेळेच्या बाबतीत पक्क. त्यांच्याकडे कोणी दर्शनाला जायचं असेल, सकाळी 8:30ची वेळ असायची साधारण, तर आधी 10 मिनिटं जो दर्शनाला येणार आहे त्याला निरोप जायचा की तुमची दर्शनाची वेळ झालेली आहे. मग त्यांनी येऊन बाहेर बाकावर बसायचं आणि बरोबर 8:30ला त्याला आत बोलवायचं. नाही तर दर्शनाला लोक आलेले आहेत आणि महाराज झोपलेले आहेत, आता नाही म्हणतात दर्शन, संध्याकाळी या म्हणतात. असं वेळ दिलेली आहे त्या वेळेला बरोबर त्या मिनिटाला ते. आणि घड्याळ काय सारखं डोळ्यासमोर होतं असं नाही, प्रत्येक मिनिट त्याप्रमाणे केलं जायचं. आपल्याकडे हातात घड्याळ, बाहेर घड्याळ, पण एक जण वेळ असं पाळेल तर शपथ. अशा साध्या गोष्टी देखील आपण पाळू शकत नाही, मिनिट सांभाळू शकत नाही, मग मोठ्या गोष्टी काय सांभाळणार. स्वामीजींचा सुद्धा माधवनाथांचा कटाक्ष होता. एकेका खोलीत 2 घड्याळं सुद्धा असायची. पायगती असलं उजगती असलं बघायला पाहिजे बरोबर. भेटायची वेळ संपली असली, आपण कसे गप्पा मारायला लागलो की बोलता बोलता किती वाजले कळलंच नाही. हो चांगलं आहे. तसं त्यांचं नव्हतं. ते अगदी रंगून बोलायचे, पण ते मिनिट झालं की लगेच म्हणायचं वेळ झाली. तसं त्याचं कारण त्यांच्या लेखी प्रत्येक मिनिट मोलाचं असतं आणि आपल्याला टाइमपास करायचा असतो. फरकच, हेतूतच फरक प्रत्येक गोष्टीमध्ये. त्यामुळे त्यांचं खाणं, त्यांचे कपडे, त्यांचं वागणं, बोलणं, इतरांशी त्यांचा संवाद, हे सगळे जे होतं ते अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे संतांच्या फोटोला हार घालून नुसता नमस्कार करून काही साध्य होत नाही. संतांची कृपासुद्धा तुम्ही 10 वेळा लोटांगणी घातलं तरी त्यांनी संतांची कृपा होत नाही. तर त्यांनी जे सांगितलेलं असेल त्याप्रमाणे आपलं वर्तन होत आहे का ते बघायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट बाह्यातकारी आणि आतसुद्धा तशी जर होत असेल तर संतांची कृपा खऱ्या अर्थाने होते. तर सद्गुरु कृपा कळे त्यासी जो शोधील आपणासी. त्यांना हवं असतं शिष्याने आपला आपण शोध घ्यावा. आता तो शोध घ्यायचा, त्याच्यासाठीच आपण ध्यान नाम करतो. ते ध्यानाला बसावं, पण ध्यानाला बसतच नाही आहे, बाकीच्याच गोष्टी सगळ्या करतोय, उपयोग नाही, मार्क शून्य. मग आपल्याला वाटतं इतकं आम्ही त्यांच्यासाठी केलं पण अजून आम्हाला काही मिळालं नाही. तुम्ही काय केलं ते बघा ना. भूस असलं ना ते पाकडत राहिलं, काय मिळणार त्याच्यातून. दाणा राहिले बाजूला, भूस पाकडताय. तसं किती केलं ह्यापेक्षा सुद्धा काय केलं, कोणत्या हेतूनं केलं, त्याचा परिणाम काय व्हायला पाहिजे हे सगळं बघितलं जातं. स्वामी स्वरूपानंदांच्या बाबतीत मला असं वाटतं नेहमी की माधवनाथांचे जसं सगळे विचार मला टिपून घेता आले, कॅसेट करून घेता आल्या. माधवनाथही मला म्हणायचे तू स्वरूपानंदांच्या जवळ असतीस तर बरं झालं असतं, सगळं त्यांचं बोलणं लिहून घेतलं असतं, खरंच घेतलं असतं. पण त्यांचं बोलणं एवढं मोलाचं आहे हे कळणारी माणसंच त्यांच्याजवळ मिळाली नाहीत. त्यामुळे त्यांचं बोलणं होतं ते वाऱ्यावर गेलं, म्हणून ते फार बोललेही नाहीत. मग तशीच व्यक्ती आली तर बोलायचे, पुढे ताकदही नव्हती त्यांना. परंतु जे बोललेलं आहे ते वाऱ्यावर जाऊ न देता त्या अंतःकरणात, त्याला जसं असं म्हटलंय की कानावर पडलं तर ते तिथल्या तिथंच बाहेर जातं एक प्रकार. दुसरं ह्या कानातून शिरलं की त्या कानातून बाहेर जातं दुसरा प्रकार. आणि तिसरा प्रकार कानातून घेतलेलं अंतःकरणात रुजवलं जातं हा तिसरा प्रकार. त्याच्यापैकी आपण काय करतो हे आपण बघावं. कारण ते जर अंतःकरणात रुजलं तर त्याचा उपयोग आहे, ना ते किती आलं इकडून तिकडे गेले वारे, काही उपयोग नाही. किती ऐकलं, पुष्कळ ऐकलं अहो, परिणाम काय झाला, परिणाम नाही झाला. का, आत गेलं नाही. आज जर ते गेलेलं असेल तर प्रत्येक क्षणाक्षणाला त्यांचे बोल आठवतात. असं असेल. स्वामी काय म्हणत होते,
त्यांनी काय केलं असतं, आपण काय करतो आहोत, काय बरोबर आहे, काय चूक आहे, तर प्रत्येक क्षणाक्षणाला त्यांचे बोल आठवत राहतात. तसे स्वरूपानंदाने बोलता आलं नाही, पण जे ग्रंथ लिहिले त्याच्यामधून त्यांना पाहावं. स्वरूपानंद कसे होते असं जर म्हटलं, किंवा कुठलेही संत कसे होते असं जर म्हटलं, तर त्यांचं चरित्र त्यांच्या वाङ्मयावरून आपल्याला समजेल. त्या वाङ्मयामध्ये त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं असतं. काय साधना केली, काय बोध, काय करायला पाहिजे, उपदेश सगळं त्यांच्या ह्याच्यात असतं. म्हणून स्वरूपानंदांची संजीवनी गाथा जी आहे, अभंगांचं पुस्तक, सगळा परमार्थ त्यात आलेला आहे. आपण जर नीट बारकाईनं वाचलं तर लक्षात येईल. शब्द अगदी सोपे आहेत, कळायला अवघड नाही आहेत, पण त्याचा अर्थ कळायला. हरी तुझी मूर्ती दिसे सर्वाभूती म्हटलं त्याने. एका चरणात लक्षात येते, हरीची मूर्ती सगळीकडे दिसती म्हणजे कशी काय दिसली. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ते शंखचक्रवाले नारायण आपले त्यांना दिसत होते का, काय दिसत होतं. हरी म्हणजे त्यांना काय म्हणायचंय, तो जो निर्गुण निराकार चैतन्य रूपाने जो आहे, त्या प्रत्येक वस्तूमध्ये चैतन्य मला दिसत आहे. एक चरण घ्या तुम्ही, लगेच लक्षात येतं किती खोलवर त्याचा अर्थ आहे. त्यामुळे त्यांनी जे वाङ्मय लिहिलं, स्वरूप पत्र मंजुषेतली पत्र सुद्धा स्वामीजींची आहे. एका व्यक्तीला उद्देशून त्यांनी लिहिली आहेत, पण ती जी व्यक्ती म्हणलं त्याचा साधकाला, कोणाही साधकाला उपयुक्त होईल अशा तऱ्हेची ती पत्र आहेत. पण त्याच्यात एकही अवघड शब्द नाही आहे, सगळे शब्द सोपे आहेत, पण त्याच्या मागचा अर्थ कळून घेतला पाहिजे. एक चरण वाचला की थांबावं, काय म्हणतात स्वामी. त्याच्यात सुद्धा बघितलं तर लक्षात येते, गुरूंचं वर्णन त्याने पुष्कळ केलेलं आहे. सद्गुरूंच्या वरती अभंग पुष्कळ आहेत, पण म्हणून त्यांनी काय केलं, सद्गुरूंचं नाम जपत बसले नाहीत ते, तर सद्गुरूंनी जो बोध दिला होता त्याच्यावर त्यांचा भर आहे. जर सोहमचा बोध सांगितला होता, त्या सोहमवर त्यांनी भर दिला. कुठेही सद्गुरूंच्या नावाचा जप करत बसले, स्वरूपानंद स्वरूपानंद, माधवनाथ माधवनाथ. काही मंडळी असं करतात, त्याने ज्या सद्गुरूंना मानतात त्या सद्गुरूंचं नाव नुसतं घेत बसतात. नुसतं नाव घेऊन काय करणार. अर्थात त्या नावाला महत्व आहे, कारण एकदा मी सहज स्वामीजीने म्हटलं होतं माधवनाथांना की डॉक्टरने एखादं औषध दिलं आपल्याला आणि आपण त्या डॉक्टरांचं जर नाम घेत बसलो तर आपण बरे होणार का. त्यांनी दिलेलं औषध आहे ते घ्यायला पाहिजे तर बरे होणार. तसं संतांच्या नामाच्या बाबतीत नाही आहे. त्यांच्या नामालाही महत्व आहे, पण तथापि त्यांना जे अभिप्रेत आहे ते त्यांचंच नाम घेणं नव्हे, तर त्यांनी सांगितलंय ते करणं. आणि सर्व संतांनी देखील ज्या भगवंताचं नाम घेतलं त्या भगवंताचं नामस्मरण करणं. कुणी संतांनी असं सांगितलं नाही की माझं नाव घ्या, किंवा सद्गुरूंनी असं सांगितलं नाही माझ्या नामाचं स्मरण करा, असं नाही सांगत. स्वरूपानंदाने सांगितलं ओम राम कृष्ण हरी जप घ्या म्हणा. गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं माझं नाव घ्या म्हटलं नाही, त्यांनी महाराज महाराज म्हणायला सांगितलं नाही, श्रीराम जय राम जय जय राम म्हणा. हे त्यांनाही माहिती आहे की सर्व सत्ताधीश सर्वज्ञ असा जो देवांचा देव, थोरला देव म्हटलाय त्याला, चोरला आहे तो जो आहे त्या देवाचं स्मरण करा. पण एक गंमत बघण्याजोगी आहे. नाथ भागवतात भगवंतानी म्हणजे गोपाळकृष्णाजी श्रीकृष्णाने म्हटलेलं आहे ते म्हणतायत माझ्यापेक्षा सुद्धा किंवा भगवंतापेक्षा सुद्धा संत हे मी मोठे समजतो. मी त्यात त्यांनी उदाहरण दिलं आहे की मी पूजा करत असताना, आपण पूजा करत असताना जर कोणी संत आले तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून पूजा करायची नाही आहे, पूजा थांबवायची आणि त्या संतांचा सत्कार करायचा. त्याचं कारण काय आहे, तर भगवंतच त्या संतांच्या रूपाने आविर्भूत झालेले असतात. मात्र ते संत असायला पाहिजेत. कुणीतरी बुवा महाराज उपयोगी नाहीत. खरोखर जर ते संतत्वाच्या पदवीला पोचलेले असतील, आणि असे संत फार क्वचित असतात. एवढ्या पुण्याच्या किती लाख वस्तीमध्ये सुद्धा
आपल्याला काय अशी काय 2-4 बोटं दाखवता येणार नाहीत की हे संत आहेत म्हणून. फार क्वचित एखादे सापडतात कुठेतरी. त्याचं कारण पुष्कळ वेळेला साधना करता करता काही एक सिद्धी प्राप्त झाल्या की मनुष्य तिथंच अडकतो, पुढची वाटचाल बाजूला राहते. तसं नाही. म्हणून संतांचं महात्म्य काय आहे हे या ग्रंथातून वाचायला मिळतं. ते भगवंत म्हणतात मीच त्याला डोक्यावर घेतो. उद्धवाला श्रीकृष्णाने डोक्यावर घेऊन नाचवलेलं आहे, त्याला खांद्यावर घेतलेलं आहे त्याला. का? हा माझा भक्त आहे. आई जशी तान्ह्या मुलाला जवळ घेते तसं भगवंत भक्ताला जवळ घेतात. माझे स्वरूपानंदांसारखे माधवनाथांसारखे भक्त जर मिळाले तर भगवंताला किती आनंद होत असेल. मग अशा भक्तांचं आपण स्मरण करणं हे मोठं पुण्यकारक आहे. म्हणून त्यांचं स्मरण करताना सुद्धा नुसतं नामस्मरण नव्हे, तर त्यांचं जे काही आचार विचार होते, त्यांचं जे काही लीला चरित्र त्यांनी केलं त्याचं स्मरण करून ते आपल्यामध्ये किती उतरवता येईल याचा प्रयत्न करणं हे महत्त्वाचं काम आहे. परमार्थामध्ये प्रयत्नाला फार महत्त्व आहे. प्रारब्ध आहे संसारामध्ये, प्रपंच जो आहे तो प्रारब्धावर आहे, आणि तो परमार्थ जो आहे तो प्रयत्नावर आहे. आपल्याला जितके प्रयत्न करता येईल, समर्थाने देखील मनाच्या श्लोकात सांगितलेलं आहे, मना बुज हे तुझं प्राप्त झाले, प्रति अंतरी पाहिजे यत्न केले. तुला हे गुज कळलं आता कसं काय करायचं ते, प्रयत्न तू करायचेस. धरी सज्जन संगती, त्याच्यासाठी काय कर, सज्जनांची संगत धर. कशासाठी? हे प्रयत्न योग्य दिशेनं चाललेले आहेत का नाही हे कळायला संतांची संगती पाहिजे. नाही तर आपण काहीतरी करत असतो आपल्या मनाने, पण ते जर योग्य नसेल तर त्याचं फळ काही हाताला येत नाही. त्यामुळे संतांची संगती ही फार महत्त्वाची झालेली आहे. सत्संग, आता सत्संग या नावाखाली काही कार्यक्रम चालतात ते खरं नाही. सत्संग जे सतच्या संगतीत आहे, सत परमात्मा त्याच्या संगतीत जो अखंड आहे त्याला सज्जन म्हटलेलं आहे. त्या सज्जनांच्या संगतीत तू राहिलास. आणि संगतीत म्हणजे नुसतं शेजारी राहायचं नाही, घी शक्कर लड्डू नाही. आता संतांच्याकडे मी बघितलं पुष्कळ पदार्थ येत असतात, बरं त्याचे भागीदार आम्ही, असं नाही. त्या गोष्टी सगळ्या गौण आहेत. पण संतांची संगती याचा अर्थ त्यांच्या बोधाची संगती, उपदेशाची संगती, ही संगती धरून आपल्याला त्याच्या पाठीमागून जायचं आहे. म्हणून सगळ्यामध्ये महत्त्वाचं सत्संग धरलेलं आहे. तर ह्या सत्संगाचं, या संतांचं संग, मग ते नाही आपल्याला मिळाले त्यांच्या वाङ्मयाचा संग. तर त्याचा अर्थ सुद्धा नुसती पारायणं करायची नाहीत. एक ग्रंथ घेतला, वाचून काढला तर ओढून काढल्यासारखं काढायचं, भरा 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 वाचायचं, त्याचा उपयोग होत नाही. एक चरण घेतला तरी थांबायचं तिथे, काय म्हटलंय त्यांनी त्याच्यात, झालं का आपलं पुढे. की जशी पांडवांची गोष्ट सांगतात, सत्य म्हणजे काय असं सांगितलं सगळं. धर्मराजाला विचारलं, बाकीच्या नाही विचारलं, सत्य म्हणजे झालं का पाठ झालं. धर्मराजाला ते म्हणले अजून माझं व्हायचं आहे, कारण अजून मी तसं करत नाही आहे, तोपर्यंत झालं कसं म्हणायचं. माझ्या आचरणात आलं पाहिजे. ते जे काही वाचलं ते जोपर्यंत आचरणात आलेलं नाही तोपर्यंत ते माझं झालं म्हणून उपयोगी नाही आहे. अख्खा ग्रंथ पाठ केला, मनोबोध पाठ 205, ज्ञानेश्वरीतले पाठ, उतरलं का काही. सुखी संतोषाने यावे, दुःखी विषादा न भजावे, ओवी म्हटली. पुढे एवढं काही झालं की लगेच हुरळून जातो आम्ही, आणि जरा एवढंसं काही झालं की खचून जातो. मग ओवी रोज म्हणतोय, काय उपयोग आहे. त्यामुळे संतांचा एक एक चरण हा आतमध्ये अगदी पचवून 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 टाकला पाहिजे, चघळून चघळून घेतला पाहिजे. नाही तर ते म्हटलं ना, घासा मागून घास घेतला, अवघा बोकाणा भरला. पुढे कैचे समर्थ म्हणतात, बोकाणा भरला नुसतं खातात. आज ह्याचं पारायण झालं, उद्या त्याचं झालं, परवा त्याचं झालं, या महिन्यात हे केलं, त्या महिन्यात ते केलं. पचलं किती,
कळे आकळे असं शब्द आहे समर्थांचे. आधी कळायचं आहे आणि पुढे त्याचं आकलन व्हायचं आहे. आधी कळत नाही ना आकलन तर मुळीच होत नाही. असं नाही होत. म्हणजे संतांच्या जयंती पुण्यतिथीच्या निमित्तानं फक्त त्यांचं स्मरण करायचं नाही आहे, अखंडच ते आपल्या अंतःकरणात बसले पाहिजेत. त्यांचा बोध आपल्या अंतःकरणात मुरवला पाहिजे आणि तो आपल्या कृतीत आला पाहिजे. असं जर झालं तरच या संतांचं पुण्यस्मरण आपण केलं असं आपल्याला म्हणता येईल. हरि ओम तत्सत. तो योगी थोर विरागे तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीता मा हृदकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.